हम बने तुम बने, हम बने तुम बने। अरे बोला काहीतरी। नाही अप्पा, ते आम्ही लग्न करून आलो तेव्हा घाबरलो होतो, त्यामुळे बोलून गेलो की ही BA पास आहे म्हणून, आणि नंतर ते करेक्ट करण्याची हिम्मतच नाही झाली. हिम्मत नाही झाली का? आम्ही कधी हिला काष्ट सासू सासऱ्यांसारखं वागवलंय? मुलीसारखंच वागवलं ना? आप्पा ऍक्च्युली मल्हारची चूक नाहीये. तो नंतर पण मला म्हणत होता आपण सांगूया सगळ्यांना. मीच नाही सांगू दिलं त्याला. 10 वर्ष? अगं एवढी वर्ष कुणी एखादी गोष्ट अशी लपवून ठेवतं का? ती सुद्धा शिक्षणाविषयी. आई, तुम्ही दोन्ही सुनांचं एवढं कौतुक करत असता नेहमी. त्यातली एक सून एकदम शिकलेली आणि एक सून कमी शिकलेली. याचं तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून नाही सांगितलं. अगं पण मला का वाईट वाटेल? मी कधी तुझी कोणाशी तुलना केली का? हा, तुझं आपलं ते 4 चौघात फक्त भेंडी वगैरे असं काय ते बोलणं सोडलं ना, तर तू आहेस तशी मी तुला स्वीकारली आहे ना. आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळावं, चांगला संसार करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे ना. अगं आई, पण लोकांना सून BA पास आहे असं सांगितल्यावर लोकांचं काही सांगू नको तुम्हाला. लोकांचं ऐकत बसलो असतो ना तर त्यावेळी तुम्हाला घरातच घेतलं नसतं मी. तसं काय केलं आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आम्हाला न सांगता जेव्हा लग्न करून पहिल्यांदा घरी आलात तेव्हा मी पहिला प्रश्न काय विचारला होता आठवतोय का? हो, तू तुझ्या इच्छेने मल्हारशी लग्न केलंस ना. मग याचा अर्थ काय होतो? लग्न करून तू या घरामध्ये आलीस, सून वगैरे सगळं नंतर, पण एक व्यक्ती म्हणून तू या घरामध्ये तुझ्या इच्छेला महत्व आहे, हे क्लिअर होतं ना? मग असं सगळं असताना तुझी शिक्षण पूर्ण करायची इच्छा तू मला बोलून का नाही दाखवलीस? मला वाटलं आधी BA झाले असं सांगितलंय, आता पुन्हा पेपर राहिले तसं सांगणं म्हणजे फसवल्यासारखं होईल. अरे अगं ती फसवणूक परवडली असते एक वेळ, पण हे असं स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून देणं किती महागात पडेल याची कल्पना आहे का तुला? नाही असं बोलू नये, पण समजा उद्या मल्हारचं काही झालं, आमचं काही बरं वाईट झालं तर तुझं काय? तू पुढे काय करणार आहेस? तुला स्वतःच्या पायावर उभं सुद्धा राहता येऊ नये का? आई का बोलताय असं? तुम्हाला मल्हारला कशाला काही होईल? मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की उद्या जर गरज पडली तर स्वतःच्या पायावरती उभं राहण्या इतकं किमान शिक्षण तुझ्याकडे हवं की नको? आता तुझ्याकडेच कशाला, सगळ्यांकडेच असायला हवं. बरं आमच्या वेळी कसं की मुलींना शिकवण्याची हौस नव्हती, सोयही नव्हती, पण आता तसं नाहीये ना. अगं आता सोयी आहेत तर मग शिक्षण अर्धवट का सोडायचं? तसं नाही आई, तिला BA पूर्ण करायचं आहे. मग दरवर्षी आम्ही फॉर्म पण भरतो, पण मुलांच्या कामाच्या गडबडीतनं तिचा अभ्यास. अरे पण लपवून करायला घेतला तर असंच होणार. सांगून करायला घेतलं असतं ना तर सगळ्यांनी आठवण करून दिली असती परीक्षेची, अभ्यासाची. मग अगं आणि संसार, मुलं बाळ यातून वेळ काढून सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, आपण बघतो ना. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अभिमानानं हातात पुस्तक घ्यायचं सोडून हे अशी लब्बाछपी कसली खेळायची ग? आणि ते सुद्धा घरात एवढी
जीव लावणारी सांभाळून घेणारी माणसं असताना. सॉरी आई. अरे आता पहिला पेपर कधी आहे? उद्या. त्या आता कसं करणार? नाही काय नाही, काळजी करू नको. हा मल्हार, याच्यासारखा मुलगा सुद्धा एका रात्रीत अभ्यास करून 40% मार्क काढायचा. हिचं तसं नाहीये, ही हुशार आहे. ही 70% नक्की काढेल. 70? अहो तुम्ही ना उगीच तिला मार्क किती मिळवायचे याचं प्रेशर देऊ नका. हे बघ तुलिका, तुला मार्क किती मिळतायत हा मुद्दा नाहीये, पण तू शिकावंस. आणि आमची सून शिकलेली आहे हे आम्हाला मिरवता यावं म्हणून नाही, तर गरज पडल्यास आमची मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकावी म्हणून. कळलं? थँक्यू आई. जा चल आता अभ्यासाला बस. जा. येस. तेवढ्या चपात्या राहिल्यात त्या लाटते आणि मग. ए चपात्या काय आहेत त्या मी बघीन. मी आणखीन हर्षदा काय ते बघू. कळलं ना? एक लक्षात ठेव, तुझी परीक्षा संपेपर्यंत तू जर किचन मध्ये पाऊल ठेवलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. कळलं ना? जा अभ्यासाला बस. चाल. थँक्यू आई. जा बाळा जा. जा चल 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 चल. आलो. होय, काय आलो काय? कुठे झालं? जरा तिच्याकडे जाऊन होतो आप्पा. तिच्याकडे? हा. काय तिच्याकडे? हा ते काय ते इथे घरामध्ये बायकोची परीक्षा आहे ना, मग तिला काय हवं नको कोण बघणार? हा सॉरी. काय सॉरी? काय सॉरी? अरे तुलिकाचं एक सोड, पण तुला माहिती होतं ना, मग तू का नाही मला सांगितलंस? मग नाही सांगितलंस, पण तिला तरी अभ्यासाला बसवायचं, परीक्षेची आठवण करून द्यायची. ते राहिलं सगळं बाजूला. तू आपलं फिरतोय इकडे, त्याच्याकडे जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. मला वाटलं शाळा संपली, शाळा सुरू. काही नाही सॉरी, काही नाही. घरामध्ये असला की मखरांबरोबर तांगड्यावर करून तिकडे मॅच बघत बसतो, पण स्कोअर विचारला तर तोही तुला आठवत नाही. काय तुला एक एक मला कळतच नाही. आप्पा कसं होतं बरं, म्हणजे मी. अरे काय अप्पा, तू काय सांगणार मला सगळं माहितीये. बायकोची परीक्षा आहे हे मनात ठेव. हा सुपर हीरो रॉकेट में बैठकर. रॉकेटला बाईकचा आवाज. हो, कारण मी कधी रॉकेट मध्ये बसलोच नाहीये ना, म्हणून मला माहितीच नाही रॉकेटचा कसा आवाज असतो. मग म्हणून तू अभ्यासाला बस ना प्लीज. एवढ्यात अजून खूप वेळ. मग तू किमान दंगा तरी घालू नकोस. मम्मा वाचते. मम्मा काय वाजते? काय नाही, आता याचं परत सुरू होणार. तू थांब. हे बघ, मम्मा अभ्यास करते. खोट. मम्मा शाळेत जात नाही, मग कसला अभ्यास करणार? अरे हो, मम्मा शाळेत जात नाही तरी मम्मा अभ्यास करते रे बाबा. पप्पाच्या बिझनेसचा अभ्यास करते. म्हणजे पप्पाला कुठे प्रॉफिट झाला, किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला ते सगळं. आणि हे वाचताना तुझ्या आवाजामुळे मला नीट शांतपणे वाचता येत नाही. हा, तेव्हा तू एक काम कर, बाहेर जाऊन सईताई बरोबर खेळ जा. चल उठ जा. बरा आहेस ना? त्याला काय सांगतो, मम्मी अभ्यास करते, परीक्षा देते. मग त्यात काय झालं? आई आणि अप्पाने जर का इतकं पॉझिटिव्हली घेतलं तर मुलं पण घेतीलच की. बरा आहेस ना? आई अप्पांची गोष्ट वेगळी आहे, मुलांची गोष्ट वेगळी आहे. मुलांना कळलं की आई आपली साधी ग्रॅज्युएट पण झालेली नाही, 15वीची परीक्षाच दिली नाही, तर कसं वाटेल त्यांना? विचार करतील ना. आपल्याला तर सारखी सांगत असते भरपूर अभ्यास करा, खूप मोठे व्हा, शिका, अभ्यास झाल्याशिवाय रूमच्या बाहेर यायचं नाही, खेळायला जायचं नाही. आणि त्याच आपल्या मम्मीनी तिच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल परीक्षेला दांडी मारली. लाज वाटेल त्यांना माझी. हे बघ तुलिका, जर का ते असे रिॲक्ट झाले तर आपण त्यांना समजावून सांगू ना की नको, कशाला त्यांना त्या झोन मध्ये टाकायचं.
मी परीक्षा दिलेली नाही, ग्रॅज्युएट झालेलं नाही हे सांगायचंच नाही त्यांना. प्लीज प्लीज. बरं बरं ठीक आहे. हा प्लीज. ओय पाठ दे ना. नाही पाठ पाठ दे. रिमोट मला कार्टून बघायचंय. जा आणि आरशात बघ. टीव्हीत काय बघतो दे ना. कार्टून बघायचंय. अरे नाईट टाइम गाणी ऐकायचं. अरे कार्टून बघणार. काय गोंधळ लावला रे? काय झालंय? अप्पा बघा ना, हा आम्हाला गाणी ऐकू देत नाहीये, कार्टून लावून बसलाय. तो रिमोट दे इकडे, दे इकडे. कोणालाही रिमोट मिळणार नाही आता. ना गाणी ऐकायची ना कार्टून बघायचं. याला काय अर्थ आहे? बेडरूम मध्ये मम्मा खेळून नाही देत, इकडे तुम्ही कार्टून बघू नाही देत. अरे तू गोंधळ घालू नको म्हणून सांगितलं तुला एकदा. उद्यापासून तुझ्या मामाची बीएची फायनलची परीक्षा आहे, तिला त्रास नाही द्यायचा. काय? मम्माची परीक्षा? अरे म्हणजे काकू अजून बीए फायनल पास नाही झाली आहे? मम्मा अजून परीक्षाच देते. अहो अरे म्हणजे सांगायचं नव्हतं काय ना. अरे बापरे. आता बघा मम्मा. काय रे? नाही काय मग कशाला हाक मारलीस? भूक लागली का? थांब जेवायला वाढते. अगं नाही नाही, आम्ही बघू. आणि तसे काकू देईलच ना. आम्ही तुला काहीतरी द्यायला आलोय. हो उद्या तुझी परीक्षा आहे ना. हे घे, मी तुला बॅग भरून दिली. तो उद्या तुझी घाई होणार नाही. आणि हा घे तुझा लकी ड्रेस. उद्या हाच घाल. अगं आत्ताच काढून ठेवलाय, म्हणजे उद्या ठरवण्यात वेळ जाणार नाही. आणि हा घे खाऊ. अभ्यास करता करता भूक लागेल ना म्हणून खा. अरे कशाला? अगं कशाला काय, आमची परीक्षा असते तेव्हा तू आम्हाला देतेस ना खाऊ, मग आम्ही नको का तुला द्यायला? आणि तसंही आमच्या मागे पलटा पलटा तुझी परीक्षा द्यायची राहून गेली ना. चल ग. सो सॉरी. आता ना तुझी परीक्षा होईपर्यंत आम्ही अजिबात दंगा घालणार नाही. आम्ही आमचं बघू. तू फक्त मन लावून अभ्यास कर आणि ग्रॅज्युएट हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. कॉफी. ग्रीन टी. अरे तू ग्रीन टी कुठे गेलास? कुठे म्हणजे आमच्या रूम मध्ये हिटर आहे ना, पाणी गरम केलं, डिप डिप केलं, घेऊन आलो. घे.
अरे हे काय, पण मी कॉफी आणली ना. अप्पा असं काय करताय? माझी बायको आहे ना, मग मला जरा तिची सेवा करू द्या ना. अरे पण माझी मुलगी आहे ना, मला तिची सेवा करू दे. पप्पा मल्हार, दोघं भांडू नका. कॉफी आणि ग्रीन टी दोन्ही इथे ठेवा. या अभ्यासाचा पसारा बघता या दोन्हीची गरज लागेल मला. तुम्ही झोपा. चालेल, पण तू मन लावून अभ्यास कर. मी एक काम करतो, मी इथेच झोपतो आणि तुला काय लागलं तर लगेच मला हाक मार. ए, तू इथे झोपणारच? अरे हो काय हो, तू इथे झोपलास आणि तुला बघून तिला झोप आली तर? ते काय नाही, तुला इथे थांबायचं असेल तर तिच्या बरोबर जागा राहा. चालेल. इथे झोपतो म्हणे. आप्पा पण ना, प्रेमात सांगायच्या गोष्टी ओरडून सांगतात. टेन्शन आलंय? आलं होतं, पण तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट बघता ते टेन्शन आता कुठच्या कुठे पळून गेलंय. उलट वाटतंय याआधी उगाच टाळली परीक्षा. घर, संसार, मुलं सगळं सांभाळता सांभाळता अभ्यास जमणार नाही असं वाटायचं, पण तुम्हा सगळ्यांची इतकी साथ मिळते ना की आता फुल कॉन्फिडन्स आलाय रे. कोणाला कळायलाच टेन्शन नाही, घरातली कामं आटपायची नाहीयेत, मुलांचं बघायचं नाहीये. त्यामुळे ना अभ्यास करताना एक लिंक लागते आणि त्यामुळे लक्षात राहतं. अरे माझ्या घरातल्यांचा सपोर्ट असला ना की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवायची उमेद येते मल्हार. बरं आहे, तुझ्या आवाजातला कॉन्फिडन्स ऐकून ना खूप भारी वाटतंय. आता दरवर्षी परीक्षा आली की आज काही माझा आता अभ्यास होणार नाही असं म्हणून तू जेव्हा जेव्हा परीक्षा सोडून द्यायचीस ना तेव्हा खूप खंत वाटायचं ऐन परीक्षेच्या वेळेला आज आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागलं म्हणून तुझं शिक्षण राहिलं. चल रे, पण आता ती खंत मिटणार. माझी बायको BA होणार. थांब जरा, आधी परीक्षा देऊ दे, पास होऊ दे भेंडी. अगं होशील, तू एकदा मनावर घेतलंस ना की करून जाणार आहेस. छान मन लावून अभ्यास कर, मी आहे तेच. अरे तू झोप आता. नक्की, पण काही लागलं तर नक्की उठाव. मी इथे झोप. मम्मा, थोडंसं देतो. भाज भाज. नीट पेपर लिही आणि घाई करू नको. नाही. हा, किती कंटाळा आला तरी सगळे प्रश्न सोडवायचे, अक्षर नीट काढायचं आणि जास्त खाडाखोड करायची नाहीये. आणि टाइमपास म्हणून परत परत पाणी प्यायचं नाहीये. ए काय तुम्ही काय सूचना देताय? नाही, सूचना नाही, बदला घेताय. हे दोघं परीक्षेला जाताना तू त्यांना सूचना करतेस ना त्याचा. काय रे तुलिका हे बघ, ह्याच्यामध्ये थोडे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत, ते पर्समध्ये ठेव आणि भूक लागली तर चार टाक पटकन तोंड. तुलिका, हे बघ, अगं हा प्रश्न तू वाचलास का? हा आतापर्यंत ना 5 वेळा येऊन गेला. नीट वाचून ठेव बरं. तुला कसं कळलं? अहो काय झालं, मी ना सकाळपासून इथे जरा पुस्तकं चाळत होते ना म्हणून माझ्या लक्षात आलं. हे बघ, वर्गात जायच्या आधी एकदा नीट व्यवस्थित वाचून घे. हा मी अप्पा नमस्कार करते. विजयी वा. अप्पा, अहो ती युद्धावर नाही परीक्षेला चालली. आई यशस्वी भव. अगं माझ्या काय नमस्कार. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मला ना काही अरे काय झालं बाळा, काय झालं? तू जास्त टेन्शन घेऊ नको. तसं नाही, तुम्ही सगळ्यांनी माझी एक्झाम एवढी मनावर घेतलीत ना, पण मला तिथे गेल्यावर काही जमेल की नाही, सुचेल की नाही
माहिती नाही. हे तुलिका, सगळ्यात पहिली गोष्ट तू आधी शांत हो. तुझ्यासाठी आम्ही जे काही करायचं होतं ते आम्ही केलेलं आहे. तू तुझ्यापर्यंत अभ्यास केलेला आहेस आणि ही परीक्षा काही अपेक्षापूर्तीची नाहीये. ही परीक्षा तुझ्या इच्छाशक्तीची आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की तू पास होणार. बिंदास जा, शांतपणे पेपर लिही. ऑल द बेस्ट. येस मम्मा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चला चला चला, निघायचं का तुम्ही का निघायचं का? चल 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 सांभाळून जा रे. हो हो हो, चल चल चल. आई, प्रेमाची परीक्षा देण्यासाठी मी ही ग्रॅज्युएशनची परीक्षा बुडवली होती. पण ह्या परीक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि तुला पाठिंबा देण्यासाठी थँक्यू. नीट सांभाळून जा. ऑल द बेस्ट ग. शांत डोक्याने वाचायचा पेपर. नीट जा. बाय मम्मा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीट सांभाळून जा रे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.